पुड़मी। हाल ही में हमारी मिट्टी में कार्बन की मात्रा काफी हद तक कम हो गई है। पौधों को इन कार्यों में सक्षम करने के लिए लंबे समय तक रासायनिक उर्वरकों से उपयुक्त पोषक तत्व प्राप्त करने में, मजबूत पौधों और जड़ व्यवस्था के अच्छे विकास के लिए, पौधों को लाभदायक जीवाणु और कवक के विकास के लिए मिट्टी में कम से कम 2% कार्बन होना चाहिए। पुड़मी के उपयोग से कार्बन का प्रतिशत बढ़ जाता है। पुड़मी में 50% ह्यूमिक एसिड होता है। साल में कम से कम 2 बार पुड़मी के उपयोग से मिट्टी में कार्बन की मात्रा बढ़ जाएगी। इसका नतीजा फसल और मिट्टी दोनों स्वस्थ रहेंगे। हमें अच्छी पैदावार मिलेगी। हमें 20 किलो प्रति एकड़ पुड़मी का उपयोग करना चाहिए। आइए प्रतिभा बायोटेक की पुड़मी का उपयोग करें, मिट्टी में कार्बन और उसके प्रतिशत को बढ़ाएं और अच्छी फसल प्राप्त करें। पुड़मी पुड़मी। नमस्कार, मी राम शिंदे, प्रतिभा बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड झोनल मॅनेजर हैदराबाद। आज आपण आलेलो तर बुलढाणा जिल्हा बुलढाणा, सिंदखेड राजा तालुका, शेलगाव राऊत या गावामध्ये गणेश पवार यांच्या शेतामध्ये हा प्लॉट एक सुंदर प्लॉट कॅप्सिकम शिमला मिरचीचा प्लॉट आहे। आणि हा प्लॉटला आमचे प्रतिभा बायोटेक प्रतिनिधी श्रीनिवास मेहुणकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन योग्य पद्धतीने मार्गदर्शन आणि अतिशय सुंदर बनविण्याचे काम केलेले आहे। हे आपण 1-2 मिनिटाच्या चर्चेतून नमस्कार, मी श्रीनिवास सुरेश मेहुणकर, प्रतिभा बायोटेक सिंदखेड राजा। तर आज आपण आलेलो आहे शेलगाव राऊत येथे सिमला मिरचीच्या प्लॉटवर। जर प्लॉट पाहिला तर बिलकुल एक डेव्हलप, सुंदर आणि छान प्लॉट आहे। आता हा जर प्लॉट पाहिला तर हा हार्वेस्टिंगच्या दिशेला झालेला आहे। याचे सर्व जे फळं आहे हे पूर्णपणे पिका लागलेले 2 ते 4 दिवसामध्ये या प्लॉटचा तोडा होणार आहे। याच्यामध्ये भरपूर प्रमाणात माल लागलेला आहे, भरपूर प्रमाणामध्ये फळं लागलेले आहे आणि जवळपास 55 ते 60 एका झाडाला मिरची आहे। आता हा प्लॉट कोणाचा आहे, याला सुरुवातीपासून कोणकोणचे औषधं आणि कोणते खतं वापरण्यात आलेले आहे, कोणकोणचे फवारण्याच्यावर झालेले आहे, तर कोणत्या पद्धतीने याची शेती केलेली आहे, हे प्रत्यक्ष आपण 2 मिनिटाच्या चर्चेमध्ये श्री गणेश पवार यांच्याशी चर्चा करू आणि त्यांना विचारू। नमस्कार। नमस्कार। तर गणेश भाऊ, हा एक सीड प्लॉट आहे तुमचा सिमलाचा, बरोबर आहे? तर याला सुरुवातीपासून स्टार्टिंगपासून काय काय केलेलं आहे आपण? याला आपण बेसल डोस म्हणून आवनी, पुदामी, टप आणि त्याच्यात रासायनिक म्हणून 10-26-26 एक वापर केला आपण बेड वापर केलेला। त्याच्यानंतर मग याच्यानंतर मल्चिंग आपण टाकून दिली। मल्चिंग टाकल्यानंतर हा झाला बेसल डोस। जर आपण दुसऱ्या जर ड्रिचिंगद्वारे जर आपण ड्रिचिंग जर घेतली असेल तर याचं आपण प्रतिभा बायोटेकचं कार्बन घेतलं। त्याच्यानंतर कार्बन सोबत आपण हे घेतलं रेड डिस्क। त्याच्यानंतर आपण रेड डिस्क घेतलं, आधी कार्बनची ड्रिचिंग घेतली, त्याच्यानंतर रेड डिस्क घेतलं। रेड डिस्क घेतल्यानंतर जे थोडं फार निब्बर होतं आपलं जे बेड, तर तो एकदम भुसभुशीत झाला। आणि रेड डिस्क घेतल्यानंतर पांढरं मूळ वाढण्याची प्रक्रिया जास्त होती। हे आम्हाला वापरल्यानंतर अनुभवात आलं। तर तुम्ही रॅडिक्स वापरल्यानंतर साधारणतः किती दिवसामध्ये बेड असा पूर्ण भुसभुशीत झाला? आणि जे मुळं, रॅडिक्सचं काय मुख्य काम काय आहे की जे मुळं असे वाकड्या तिकडे झालेले आहेत तो सुद्धा तो सरळ करतो आणि नवीन त्याला मुळा फुटतात, बरोबर आहे? तर रॅडिक्स आणि कार्बन वापरल्यानंतर किती दिवसात तुम्हाला असं वाटायला लागलं की याची वाढ व्हायला लागलेली आहे, याला नवीन फुटवे फुटायला लागले? 7 ते 8 ते 10 दिवसात। 7 ते म्हणजे एक 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला रॅडिक्सचा पूर्णपणे रिझल्ट आलेला आहे, बरोबर आहे? सुरुवातीला तुम्ही आवनी, पुदामी, अन्नपूर्णा वगैरे वापरलेलं आहे, त्याच्यामध्येच तुम्ही रासायनिक खताचा सुद्धा उपयोग केलेला आहे। म्हणजे तुम्ही थोडक्यात म्हणजे ONBA म्हणजे ऑर्गॅनिक प्लस रासायनिक असं दोन्ही शेतीचा तुम्ही याचा उपयोग केलेला आहे, बरोबर आहे? तर दरवर्षी तुम्ही याच पद्धतीने चालता का? हा, याच पद्धतीने चालतात, बरोबर आहे। त्याच्यानंतर मग तुम्ही कोकोली झुका वगैरे केव्हा सोडलं तुम्ही? कोकोली झुकाचे आम्ही काय केले, 3 टप्पे केले। 3 टप्पे केले। एक काय केलं, सुरुवातीला आपण कमी प्रमाणामध्ये जे तिसरी ड्रिचिंग घ्यायची आपल्याला, त्यामध्ये काय केलं आपण कोकोली आणि झुका याचा सुरुवातीला एकदा वापर केला। त्याच्यानंतर जेव्हा आपलं क्रॉसिंग 8 दिवस टाईम या क्रॉसिंग चालू व्हायला त्याच्या अगोदर जर केलं
तर त्याच्यानंतर जे फळ हे आपलं क्रॉसिंग करायसाठी जी कळी आहे हां हां ही एकदम 1.5 पटीनं जाडी होती. हां हां आणि 1.5 पटीनं जाडी झाल्यामुळे त्याची गळ व्हायची, ड्रॉपिंग व्हायची शक्यता 100% जवळपास कमीच आहे. कमीच आहे बरोबर. आता या सिमला प्लॉटला मग तुम्ही साधारणतः किती कोकोली सोडलेलं आहे? याला सुरुवातीला आम्ही पहिली जी ड्रिचिंग घेतली त्या टायमात झुका दिला 1 किलो आणि कोकोली दिली 1.5 किलो. 1.5 किलो आणि त्याच्यानंतर 5 किलो जेव्हा हार्वेस्टिंग ते क्रॉसिंग करायच्या अगोदर 7 दिवसाला पॉलिनेशन पिरियडमध्ये. त्या टायमामध्ये आम्ही 5 किलो कोकोली आणि 5 किलो झुका दिला. तर दोन्हीची टक्कर दिली का वेगवेगळे सोडले? नाही, आधी आम्ही काय केलं, कोकोली दिली. कोकोली दिल्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर झुका देऊन टाकला. झुका दिला. तर कोकोली झुका दिल्यानंतर मग तुम्हाला साधारणतः किती दिवसात असं वाटायला लागलं की बुवा खरोखर प्लॉट वेगळ्या दिशेने चाललेला आहे, झाडाची वाढ व्हायला लागलेली आणि कोकोली झुका वापरल्यानंतर अशी जोमदार वाढ होती का? हा, जोमदार म्हणजे इतकी वाढ होती की ती दिल्यानंतर 7 दिवसामध्ये तुम्ही पाहायचं, 7 दिवसाच्या अगोदरचा फोटो काढायचा आणि 7 दिवसाच्या नंतरचा फोटो काढायचा. तुम्हाला जे पान दिसते त्याच्यामध्ये इतका कवळेपणा येतो की बाकी अटॅक पण कवळेपणा ताकद असल्यामुळे बाकीचा अटॅक थ्रिप्स पण कमी अटॅक करतोय. कमी अटॅक. करतो. अच्छा, म्हणजे क्वालिटी सुद्धा सुंदर बनवतो आणि हरितद्रव्याचे प्रमाण देखील त्याच्यामध्ये वाढतात. बरोबर आहे. बरोबर. खतामध्ये तुम्ही नंतर पोलन पिरियडमध्ये कोणता पुन्हा डोस टाकला का वापरला? जसं उदाहरणार्थ नेचर के आणि प्रोमोर यासारखी खतं. हो, त्यासारखे खतं आपण क्रॉसिंग चालू व्हायच्या अगोदर बी दिली होती आपण. किती दिवस अगोदर दिलं साधारणतः? तरी कमीत कमी 15 ते 16 दिवसांनी 15 ते 16 दिवस तुम्ही अगोदर नेचर के आणि प्रोमोर दिलं. तर या खताने तुम्हाला काय फरक वाटला? म्हणजे त्या खत दिल्यानंतर एक नाही, झाडाची जी कॅपॅसिटी मालधारायची हे इतके म्हणजे 1.5 पटीने वाढते आपली. जे मालधाराची कॅपॅसिटी, ते झाडाचं खोड हे पण असं एकदम जेवढं लागतंय त्याच्यापेक्षा पण आपलं 1.5 पटीने जास्त. तुम्ही जर पाहिलं तर झाडाची वाढ जी आहे बिलकुल एकदम एकसारखी आहे, पुन्हा समान वाढ आहे आणि क्वालिटी सुद्धा बिलकुल एकदम सुंदर आहे. आता हार्वेस्टिंगच्या टायमाला देखील एवढं खराब वातावरण असून देखील तुमची क्वालिटी एकदम सुंदर दिसायला लागलेली. कोणत्याही प्रकारच्या बुरश्या नाहीये, कोणत्याही प्रकारची रोगराई याच्यावर दिसून लागलेली. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की कोणची अडचण तुम्हाला याच्यामध्ये आलेली नाही. बरोबर आहे नाही. तर हा पूर्ण जो असर आहे हा खतांचा असर आहे का? हा खतांचा असर तर आहेच, पण जे आपण स्प्रे घेतो त्याचा पण असर म्हणावा लागेल. स्प्रे मध्ये काय काय घेतात तुम्ही? स्प्रे मध्ये आपण सुरुवातीला सध्या तर आपण 1, 2, 3 आणि डॉन प्लस. 1, 2, 3 आणि डॉन प्लस. हा म्हणजे पहिला फवारा झाला. त्याच्यानंतर आपल्या थ्रिप्सचं काही आटे वाटायला लागतं, आम्ही सुपरकोमा सोबत बँक वापरलं. सुपरकोमा आणि बँक म्हणजे थ्रिप्स आणि पांढरी माशी दोन्ही सुद्धा त्यावेळेस कंट्रोल मध्ये. बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळे स्प्रे घ्यायची गरज नाही किंवा प्रत्येक वेळा अळीचं वेगळं मारा, पांढरी माशीचे वेगळं मारा. तर 2 स्प्रे तुम्ही कॉम्बिनेशन घेतल्यामुळे म्हणजे 2-3 अळी आणि पांढरी माशी तिन्ही सुद्धा कंट्रोल झाले. बरेचसे औषधी तुमच्या इथं दिसायला लागलेले आहे आणि बरेचसे स्प्रे तुम्ही घेतलेले. क्वालिटी सुद्धा एकदम सुंदर दिसायला. जे नवीन शेतकरी तुमच्यासारखे जे सिमला करणारे किंवा अजून काही शेतकरी, यांना तुम्ही काय मार्गदर्शन देऊ शकता? त्यांना माझी एकच विनंती आहे की एकदा तरी तुम्ही प्रतिभा बायोटेकचे पूर्ण प्रोडक्ट वापरा. पण मासे वापरा, एक नका वापरू की मग टोटल पूर्ण प्रतिभा बायोटेकचे औषध वापरा. एवढीच विनंती करतो मी शेतकऱ्याला. एकदा वापरून पहा, त्याच्यानंतर तुम्ही 4 लोकांना सांगसान की खरोखर प्रतिभा बायोटेकचे औषध हे एकदम 100% रिझल्ट देते. ठीक आहे. आणि गणेश भाऊ, शेवटचा प्रश्न असा होता की टॉम अँड जेरी याच्यावर तुमचा स्प्रे झाला का, जो व्हायरससाठी मेन? हो, टॉम अँड जेरी आम्ही 3 वेळेस फवारणी घेतली. टॉम अँड जेरीचं एक त्याचा चांगला उपयोग कोणता आहे सांगतो की जर हा झाडावर जर तुमचा व्हायरस जर आला, याच्यावर जर टॉम अँड जेरीचा स्प्रे घेतला आम्ही, तर हा झाडापासून तर हा झाडापर्यंत टॉम अँड जेरी ते व्हायरस जाऊ देत नाही, जागी स्टॉप करते. म्हणजे एका झाडावर व्हायरस असलं तो दुसऱ्या झाडावर जात नाही. आम्ही 3 स्प्रे घेतले. 3 स्प्रे घेतले त्याच्यानंतर तुम्हाला व्हायरस हा विषय जनरली राहिला नाही. माझं नाव गणेश नारायण पवार, राहणार शेलगाव राऊत, पोस्ट किनगाव राजा, तालुका सिंदखेड. माझा मोबाईल नंबर 9765 08 79 65. कोकोली पॉवरफुल, कोकोली पॉवरफुल, कोकोली पॉवरफुल, झुका झुका एक्सलंट, झुका एक्सलंट.